जोदायक पलचार बुद्धि न तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे हरऊ करे सबका मस्तक है पाया भरी ये वार करी संताना वार करी संताना या वार करी संताना मस्तक है पाया भरी वार करी संताना वार करी संताना वार करी संताना मस्तक है पाया भरी मस्तक है पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधेला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि माझ्या माऊली ज्ञानोबरांचा गोड असणारा हा 4 चरणांचा अगदी बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला असणारा परिचयाचा असणारा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठाला विठाला अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं या धर्म याचा विकोपन करा माऊली आता फक्त मला समोरचा आवाज द्या मॉनिटरचा अभंग हा 4 चरणाचा आहे आणि या धर्म मंडपामध्ये अगदी मला असं वाटतं बसलेला असं एकही व्यक्ती नाही किंवा एकही माणूस नाही गुरुजी की त्यांचा हा अभंग पाठ नाही बरोबर आहे का जवळपास सर्वांच्या पाठांतरातला अभंग दुसरा घेणार होतो पण तुमचं पहिलंच वर्ष आहे म्हणून हरिपाठाच्या प्रारंभीची विनंती केली बरं का आहे की नाही अभंग दुसरा घेणार होतो महाराज बरं का पण मला असं वाटतं गोड असणारं वातावरण आहे महाराज वर्णन करतात या अभंगाची भूमिका खूप गोड आहे महाराज बरं का मी सांगत असतो विश्व माऊली ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्याकरता तयार केलेला आहे बरोबर आहे बाबा ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्याकरता तयार केलेला आहे कारण का जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात जर आपण भगवद्गीता दिली आणि जर त्यांना संस्कृत वाचायची सांगितली तर संस्कृत वाचणं एवढं सहजासहजी शक्य नाही संस्कृत वाचणं एवढं सोपं नाही महाराज त्याकरता एखाद्या गुरुकडे राहावं लागतं एखाद्या महात्म्याकडे राहावं लागतं गुरुजी त्याचं अध्ययन करावं लागतं बरोबर आहे का त्याची संहिता घ्यावं लागते त्याच वेळेला गजानन महाराज आपल्याला संस्कृत वाचता येऊ शकते आहे की नाही नाहीतर त्या महाराजासारखं होतं आहे की नाही मुंद्रेन फुंद्रेन काय म्हणते त्याची त्यालाच माहिती कठीण आहे महाराज बरं का आणि रोज एक नमुना बाहेर पडतो बरं का मी सांगत असतो अवघड आहे महाराज त्यांचं ऐकल्यावर आपण आपलं विसरून जातो का अशी पंचायत आहे बरं का मी सांगत असतो महाराज वर्णन करतात संस्कृत वाचणं एवढं सोपं नाही गुरुजी पण मी सांगत असतो हरिपाठ ग्रंथ सहज असणारा सरळ असणारा सोपा असणारा मार्ग किती सोपा आहे इथं बसलेल्या कोणत्याही माणसाच्या हातात तुम्ही हरिपाठ द्या सहजपणे वाचता येऊ शकतो याच्यात नवल नाही बाबा मी सांगत असतो बसलेली मंडळी लक्षपूर्वक ऐका बरं का प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आमच्या पुरुष मंडळींचा हरिपाठ होतो की नाही मला माहीत नाही पण प्रत्येक गावात आमच्या माता माऊल्यांचा हरिपाठ होतो महाराज बरोबर आहे का प्रत्येक गावात माता माऊल्यांचा हरिपाठ होतो आणि 50% ते 60% माता माऊल्या अशा आहे की त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही बरोबर आहे का त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही तरी सुद्धा हरिपाठ त्यांच्या ऐकून ऐकून पाठ आहे म्हणजे एवढा सरळ असणारा सोपा असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग विश्व माऊली ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्याकरता निर्माण केलेला आहे विठाला महाराज वर्णन करतात काही साधकांनी ज्ञानोबारांना प्रश्न केला माऊली जर आम्हाला ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त करून घ्यायचे असेल तर नेमकं आम्हाला काय करावं लागेल त्यावेळेस मी सांगत असतो महाराज
ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनाचा जर तुम्ही आम्ही आढावा घेतला तर महाराज वर्णन करतात ज्ञानोबाऱ्यांचं जीवन म्हणजे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे महाराज. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. आणि तुकोबाऱ्यांचं जीवन तुका झाला शे कळस. महाराज वर्णन करतात ज्ञानोबाऱ्यांचं जीवन पायाच्या ठिकाणी विराजमान आहे. ज्या वेळेस साधकांनी प्रश्न केला माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं जर तुम्हाला ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त करायचे असेल तर एकच करा. काय करा? त्या भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा. आता काही जण म्हणतील महाराज तुम्ही क्षणभर सांगतात, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर नेमकं काय होईल? महाराज वर्णन करतात ते 4ही प्रकारचे मोक्ष तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग 4 प्रकारचे मोक्ष कोणते? आता सर्वांना माहिती महाराज. पहिल्या क्रमांकाचा मोक्ष गुरुजी समीपता, दुसऱ्या क्रमांकाचा सलोकता, तिसऱ्या क्रमांकाचा सुरूपता आणि सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ, सलोकता ज्या ठिकाणी देव राहतात ते लोक, सुरूपता देवासारखं स्वरूप ते कंसाला प्राप्त झालं होतं आणि सायुज्यता देवासारखं होणं, देवच होणं ते पुतण्याला प्राप्ती झाली होती. महाराज वर्णन करतात हे 4ही प्रकारचे मोक्ष त्या साधकाला तेव्हा प्राप्त होतात जेव्हा तो साधक भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधियेल्या. आता काही जण म्हणतील तुम्ही म्हणता क्षणभर, आम्ही तर देवाच्या दारामध्ये गजानन महाराज तासभर गप्पा मारत बसतो, बरोबर आहे का? मग आम्हाला देव का प्राप्त होणार नाही? आशानं देव प्राप्त होणार नाही बाबा, बरोबर आहे का? तासभर नाही, दिवसभर जरी देवाच्या दारामध्ये गप्पा मारीत बसले तरी देव प्राप्त होणार नाही. महाराज वर्णन करतात क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य त्या भगवंताच्या चरणावर समर्पित करावं, रात्रंदिवस देवाचं भजन करावं. कारण का तर संतांच्या भजनामध्ये आणि आपल्या भजनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे गुरुजी, बरोबर आहे का? संतांचं जर भजन बघितलं तर मी सांगत असतो महाराज संतांचं भजन आणि आपल्या भजनामध्ये खूप अंतर आहे महाराज. जर तुकोबारांचं भजन बघितलं तर महाराज वर्णन करतात शिंख जांभळी खोकला आणि ही तुकाची वेळ वाया गेला. महाराज वर्णन करतात जर तुकोबारांना शिंक आली, जर तुकोबारांना जांभळी आली, खोकला आला तर तेवढाच वेळ तुकोबारांचा भजनाचा वायाला जात होता, बरोबर आहे का? हे तुकोबारांचं भजन आहे महाराज. आपलं त्याच्या विरोधात आहे. कसं? जर आपल्याला शिंक आली तर देवाचं नाव येतं, जांभळी आली तर देवा, ते पण आलं नाही तर बाप पण मायमायची महाराज, बरं का? एवढं सहजासहजी देवाचं नाव मुखावरती येणार नाही. महाराज वर्णन करतात पूर्वजन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. देवाचं नाव मुखाला येण्याकरता काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असावं लागतं महाराज, बरं का? त्याशिवाय देवाचं नाव मुखावरती येऊ शकत नाही. महाराज वर्णन करतात क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. बरं महाराज आम्ही तर संसारिक आहोत, आम्ही गृहस्थी आहोत, आम्ही अनाथ आहोत, आम्हाला ते कसं शक्य माऊली? पण ज्ञानोबा वर्णन करतात संसारिक असू द्या, गृहस्थी असू द्या, अनाथ असू द्या, पण भगवंताने तुम्हाला आम्हाला जे मुख दिलंय, जे तोंड दिलंय, जी जीभ दिली ती त्याचं भजन करण्याकरता दिलेली. आणि रात्रंदिवस या मुखाने देवाच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. हरिपाठामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. महाराज वर्णन करतात रात्रंदिवस भगवंताच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. मी सांगत असतो महाराज संसारामध्ये असून सुद्धा आपण देवाचं भजन करू शकतो, बरोबर आहे का? कुठल्याही प्रकारचं बंधन नाही महाराज. महाराज वर्णन करतात संसारिक असू द्या, गृहस्थी असू द्या, संसारामध्ये असून सुद्धा तुम्ही आम्ही देवाचं भजन करू शकतो. कारण काम आपल्या शरीराला आहे, आपल्या मुखाला काय काम आहे महाराज? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, बरोबर आहे का? महाराज वर्णन करतात काम आपल्या शरीराला आहे, बरोबर आहे का? आपल्या मुखाला काय काम आहे महाराज? लोकांच्या निंदा करत बसण्यापेक्षा देवाचं भजन करा, बरोबर आहे का? मी सांगत असतो महाराज आणखी एक प्रमाणे तुकोबारांचं संसारी असावे आसोनी नसावे आणि भजन करावे कधी मधी, भजन करावे वेळोवेळ, बरोबर आहे का? महाराज वर्णन करतात संसारामध्ये असून सुद्धा देवाचं भजन करू शकतो महाराज. कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. विठाला महाराज वर्णन करतात कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तुम्ही भगवंताचं भजन करू शकता, चिंतन करू शकतात. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. वेद आणि शास्त्र सुद्धा याला हात वर करून अनुमती देत आहेत. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा किंवा चहुवेदी जाण साही शास्त्र कारण आणि 18ही पुराणे हरिशी गाते. विढाला विढाला हरिनाथ
घरातल्या भजनाला गेला युट्यूबवर पण मी सांगेल तेव्हा ऐका. महाराज वर्णन करतात, माऊली भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होईल. नवे नवे सांसारिक असलं तरी चालेल, अनाथ असलं तरी चालेल, गृहस्थी असलं तरी चालेल. त्याच्या पुढे हे महाराज वर्णन करतात. ते मला असं वाटतं की माऊली तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता की याला कुणाचा पुरावा आहे, याला कुणाचं प्रमाण, याला कुणाचं मत. कारण पुराव्याशिवाय, प्रमाणाशिवाय, कुणाच्या तरी मताशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो महाराज बरं का. तसं सर कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो महाराज. मी सांगत असतो कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा गजानन महाराज बोलत असताना थोडाफार का होईना पुरावा पाहिजे महाराज, आहे की नाही. थोडाफार का होईना, जास्त नाही पण थोडाफार का होईना, आहे की नाही. मी सांगत असतो कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा बोलत असताना बसलेली मंडळी थोडाफार का होईना पुरावा पाहिजे. जर कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा, है की नाही. रेंज बरं का येतो, चांगली रेंज महाराज. आणि असं असल्यावर आनंद येतो बरं का. नाहीतर काय मी काय सांगतो तुम्हाला कळा नाही, मला वळा नाही, असं होतं कधी कधी बरं का. महाराज वर्णन गुरुजी समोर बसलेले बरं का. मला असं वाटतं गुरुजींच्या समोर बोलणं म्हणजे लय कठीण आहे महाराज. आपला तेवढा अधिकार नाही. मी सांगत असतो की महाराष्ट्रभर फिरत असताना अगदी मला असं वाटतं की महाराष्ट्रभर गायनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर फिरण्याचा योग आला आणि कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा हौस फिटली महाराज बरं का. पण महाराष्ट्रभर फिरत असताना असं तुम्ही कितीही लोकांसमोर कीर्तन करा, त्याच्यात काही विशेष नसतं महाराज बरं का. पण मी सांगत असतो गुरुसमोर किंवा बापासमोर कीर्तन करणं याच्यामध्ये खूप मोठेपणा आहे महाराज बरं का. मी सांगत असतो खऱ्या अर्थाने आज माझं काहीतरी भाग्य आहे. आज त्या ठिकाणी महाराज ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी, आदरणीय गुरुजी सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहे. महाराज वर्णन करतात, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही, याला व्यासांचा पुरावा आहे. व्यासांनी महाभारतामध्ये लिखित केलेलं आहे महाराज. पांडव हे वनवासामध्ये होते. आता कथा प्रसंग सर्वांना माहिती आहे बरं का. वनवासामध्ये होते, पण वनवासामध्ये असताना सुद्धा एवढं कठीण प्रसंगाचं दुःख पांडवांच्या जीवनामध्ये असून सुद्धा पांडव भगवंताला विसरले नाही महाराज. आणि न विसरल्याचा परिणाम द्वारकेचा राणा पांडवा घरी. महाराज वर्णन करतात. आणि मी सांगत असतो बसलेली मंडळी ऐका बरं का. मी सांगत असतो माऊली मला असं वाटतं या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही महाराज. बरोबर आहे का. देवाकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही. लहान लेकरू जरी देवाकडे गेलं तर हात जोडून एवढंच बोलतं, देवा मला सुखाचं ठेव. बरोबर आहे का. लहान लेकरू जर देवाकडे गेलं तर देवाकडे सुख मागतं महाराज. एवढं सोपं नाही. महाराज वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे आयशे कोणी आपल्या पदरामध्ये दुःख पाडावं, आपल्या वाट्याला दुःख यावं, जीवन हे दुःखाला कारणीभूत ठरावं असं कोणत्याच माणसाला वाटत नाही. प्रत्येकाची धावपळ, प्रत्येकाचा खटाटोप हा खऱ्या सुखासाठी चालू आहे महाराज. पण मी सांगत असतो तरी सुद्धा या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारी एक माता होऊन गेली, तिचं नाव आहे कुंती माता. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आत्या काहीतरी मागा, आता काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर काय मागू शकत नव्हती महाराज. मी सांगत असतो की जर हस्तिनापूरचं राज्य मागितलं असतं तर संपूर्ण जीवन हे सुख समृद्धीमध्ये व्यतीत झालं असतं. पण सांगितलं देवा जर माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला क्षणोक्षणी पावलोपावली अगदी प्रत्येक प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. कारण का तर माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं महाराज. बरोबर आहे का. माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं. मी सांगत असतो की या जगामध्ये दुःख मागणारा माणूस त्या ठिकाणी जन्माला आला नाही. आणि बघा तुम्ही महाराज दुःखामध्ये माणसाला देवाची आठवण होती. रात्रीची वेळ असू द्या आणि असा पांदन रस्ता असू द्या, पांदेचा रस्ता, आणि त्या रस्त्याने आपण एकटेच चाललेला असू द्या. अमावास्येची रात्र असू द्या, अमावास्येची रात्र आणि रात्रीचे 12 वाजलेले, त्या रस्त्याने आपण एकटेच चाललेले. साधारण एखाद्या झोडपातून बाबा पाखरू जरी उडलं तर सहज आपल्या तोंडात नाव येतं. बरोबर आहे का. सहज देवाची आठवण येते महाराज. राम 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 चालू होतं आणि असा थोडा समोर आला, गावातले लाईट दिसले की गाणे सुरू होते महाराज. म्हणजे अंगाला आला ताप देवा तू माझा, अंगाचा गेला तर आपण देवाच्या बापाचा. ही भक्ती तुमची आमची. महाराज वर्णन करतात भगवंताकडे दुःख मागणारा माणूस जन्माला आला नाही. पण कुंती माता म्हणते देवा द्यायचं असेल तर दुःख दे. आणि म्हणून तर म्हणावं लागतंय का पाहते पांडव आखंड वनवासी परित्या देवासी
पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविते. ऐका बरं का, अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराज बरं का, अभंगाचा अर्थ खूप गोड आहे. महाराज वर्णन करतात, मला फक्त 4 द्या गुरुजी. महाराज वर्णन करतात, पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून महाराज वर्णन करतात, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून बरं माऊली, या सगळ्या गोष्टींचा आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावा याकरता आम्हाला कोणती साधना करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल. महाराज वर्णन करतात, वेगळं काहीच करायची गरज नाही. न लगते सायास जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण कधी अगोदर लावी मनापिशे गोविंदाची, अगोदर गोविंदाचं भजन, गोविंदाचं पिसं, गोविंदाचं चिंतन. महाराज वर्णन करतात, रात्रंदिवस मुखाने हरी हरी म्हणा, वेगळं काहीच करायची गरज नाही. एवढं हरी हरी म्हणा, एवढं भजन करा, एवढं चिंतन करा. केलेल्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी, म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. विठाला 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 हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं, महाराज पुढे वेळ पुरेल न पुरेल किमान किमान धावते वेगत को ना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा बरं का. उद्या कोणी म्हणाल नको कीर्तनकार महाराजांना बोलवलं आणि महाराजांनी अभंगाचा भावार्थ सुद्धा नाही सांगितला, असं व्हायला नको बरं का. म्हणजे जवळपास कीर्तन झालेलं आहे आता. हां, कारण मी सांगत असतो विस्तारपूर्वक अभंगाचा संपूर्ण भाव तुमच्यासमोर मी प्रतिपादित केलेला आहे. आता कीर्तन सोडायला सुद्धा काही हरकत असं आहे का बरं का. मला असं वाटतं गोड असणारं वातावरण आहे, सुंदर असणारं त्या ठिकाणी वातावरण आहे. आता मी थोडा सिस्टमचा माणूस आहे बरं का, कारण माझा विशेष तो आहे महाराजा. आता सरांना सुद्धा माहिती आहे बरं का, कारण जिंदगी त्याच्यात गेलेली बेजदी विकोदी ट्रबल दी गेंदी आहे की नाही, हरणे बुवा, त्याच्यातच सगळं चाललेलं आहे महाराजा. आणि याच्याशिवाय अशक्य नाही महाराज, कारण उठलं की तेच महाराज, उठलं की तलवार घासणं चालू आहे, बुटली घासू घासू द्या आता बरं का, आहे की नाही. थोडा त्या ठिकाणी चाहता माणूस आहे मी, पण खरोखर माऊलीला सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल बरं का. त्यांना मी सिस्टमवाल्याला कधीच बोलत नसतो महाराज, कारण याच्यावरच सगळ्या कार्यक्रमाचा भार असतो महाराज बरं का. त्याच्यामुळे मी कधी ताण देत नसतो आणि तेवढं काही टेन्शन पण घ्यायचं नाही. माऊली मोकळ्या मनानं होतेच बरं का, तशी काही अडचण नाही बघा. आता फक्त काय होतं, बोलते वेळेस फक्त माझा आवाज थोडा सांभाळायचा आणि बाकीचे थोडे कमी होते. आज मी मेन आहे बरं का, त्याच्यामुळे माझा आवाज द्यायचा शिल्लक. हां, बाकीचे काही नाही, बाकीचे सगळे मग घरातलेच माणसं आहे, याचे कमी करा, बाकीचे याचे काही अडचण नाही. हां, आपल्या एकट्याच वाढवा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुमच्या मोकळ्या मनानं होत्या, तुमच्या पद्धतीनं होत्या, ते काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पण याच्याशिवाय मला पण जोर येऊ शकत नाही बरं का, कारण माझं सगळं त्याच्यावरच आहे. आता मी सांगत असतो, ज्याला यातलं काही कळत नाही त्याचं बरं आहे, पण आपली जिंदगी ज्याच्यात चालली सगळी महाराज. आता ज्याला स्वराचं ज्ञान नाही, आता आल्याबरोबर मी गजानन महाराजांना पखवाज लावायचा सांगितला, कारण मला असं वाटतं ज्याला यातलं कळत आहे का त्याचं बरं आहे महाराज, ज्याला यातलं कळत नाही का त्याला काही टेन्शन नाही, काही पाहायचं काम नाही. एकदा सुरुवात केली की कडीलाच नेऊन लावायचं महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं गोड असणारं वातावरण आहे खरोखर. सर्व महाराज मंडळी, सर्व दिग्गज असणारी ही मंडळी, सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो, सर्वांना साष्टांग दंडवत करतो. अगदी मला असं वाटतं सर्वच त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आदरणीय आमची ही गुणवान मंडळी, बहुसंख्येने सर्व आमची पुरुष मंडळी, सर्व आमच्या माता मावल्या, खऱ्या अर्थाने आपल्या सर्व गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपल्या सप्ताहाचं हे प्रथम वर्ष, पहिलंच वर्ष आहे बरोबर आहे का. पण पहिलं वर्ष असून सुद्धा असं वाटत नाही आपला सप्ताह पहिल्या वर्षाचा आहे महाराज बरं का. असं वाटायला लागलं 10-15 वर्षाची ही परंपरा आहे. खूप जुनी असणारी ही परंपरा आहे. एवढ्या संख्येने सर्वच त्या ठिकाणी गावकरी मंडळी कीर्तनासाठी उपस्थित राहतात. बहुसंख्येने आमची पाठीमागे सुद्धा पुरुष मंडळी बसलेली, समोर सुद्धा त्या ठिकाणी सर्व बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाप श्रोते सज्जन मंडळी. आणि आपल्या गावात प्रवेश केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने एका गोष्टीचा आनंद वाटला. कोणत्या गोष्टीचा? आल्याच्या नंतर मन त्या ठिकाणी प्रसन्नित झालं, आनंदित झालं. आल्याबरोबर त्या ठिकाणी अश्वरूढ असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्यांचं दर्शन झालं बरं का. खरोखर सर्व ग्रामस्थ मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी. गावात प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी भव्य दिव्य असणारा अश्वरूढ असणारा पुतळा, महाराजांच्या पुतळ्यांचं दर्शन झालं. सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे, सर्व त्या ठिकाणी राजांवरती प्रेम करणारे, सर्व निष्ठावान असणारे सर्व गावकरी मंडळी, सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं प्रथम वर्षाची ही परंपरा
सर्व ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून जोपासली जाते. अगदी मला असं वाटतं पुण्य पावना असणारा हा अधिक मासानिमित्त अगदी पुरुषोत्तम मास त्या ठिकाणी आणि सुंदर असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, अगदी मला असं वाटतं भागवत कथा असेल, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल, अगदी मला असं वाटतं ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात, श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे राम महाराज गाडेकर महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. राम महाराज असतील, त्याच पद्धतीने ज्ञानेश्वरी व्यासपीठ पारायण नेतृत्व आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज कलशे असतील, तसेच अगदी मला असं वाटतं कीर्तनासाठी उपस्थित असलेली सर्वच दिग्गज मंडळी, अगदी कोणाकोणाचं नाव घेणार, एक एका होणी बळी रे, वारकरी संप्रदायाचे सगळे रत्न आहे महाराज बरं का. आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व अगदी महाराष्ट्राचं भूषण असणारे आमचे त्र्यंबक महाराज घोलप असतील, महाराजांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे लक्ष्मण महाराज असतील, तसेच आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व तथा अगदी चौरंग चिरा असं म्हटलं तरी हरकत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपक्व आहे बरं का. आदरणीय आमचे भगवान महाराज कठोरे बाबा, भगवान बाबांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. अगदी मला असं वाटतं पहिली चाल आपण ज्यांच्या मुखातून श्रवण केली, आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व गाडेकर महाराज असतील, महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. तसेच